तुम्ही आज वेळेवर आलात. आणि दुसरं म्हणजे अहो यांच्यामुळेच तर तुम्हाला काम द्यावं लागतंय. तुम्ही ओळखता का एकमेकांना? चांगलंच. नवरा बायको ना आम्ही. आहे का नाही? नाही म्हणजे अनोळखी नवरा बायको. कन्सेप्ट चांगली आहे पण वर्क नाही होणार. अहो काय बघताय, खरंच विश्वास बसत नाही का? नवरा बायको होता मी. काय अविनाश, कसं वाटलं सरप्राईज? हो, खूपच मोठं सरप्राईज आहे. थँक्यू बेबी, थँक्यू या फेवरसाठी. तू खुश आहे ना? सगळं वसूल झालं. फक्त यांनी यांचं काम आता नीट केलं पाहिजे. कराल ना? हो, करेल ना, जमेल मला. बघू ना किती जमतंय. कम ऑन बेबी, का तू त्याच्याशी एवढं रूडली बोलतोयस? आणि अविनाश, तू ना माझ्या बेबीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. माझा बेबी असाच आहे, नॉटी बेबी. निघू मी? लगेच. थँक्यू सो मच सर. यू आर मोस्ट वेलकम अविनाश. तू जा, मी कॉल करते तुला. थँक्यू. तुझ्यामुळे या गाढवाला काम देतोय. नुकसान झालं तर? एखाद्याला असं लगेच जज करायचं नसतं जेके. ओके, मी त्याला बोललो. तुला कशाला एवढा राग यायला पाहिजे? कारण तो माझा मित्र आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलोय आणि त्याला कामाची गरज आहे आता. दुपारचं जेवण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जमणार नाहीये मला. का? पार्लरची अपॉइंटमेंट आहे माझी. रात्री 9 वाजता डिनरला भेटू. बाय. पाटकर. सीमा, अनु कशी नाही आली अजून? काय माहित आहे, एकटीच गेलीये ना. नोकरी बिकरी शोधायला गेली असेल का? काय? अनु, आई, अगं कुठे गेली होतीस? आई ते मंगळसूत्र गाठून आणलं. बघू. छान झळाळी आली आहे ना? हो ग हो, आता छान वाटतंय. छान काय, जुनं झालंय ते. आणि आता ना त्या झळाळीचा काहीही उपयोग नाही. मंगळसूत्र घट्ट असलं पाहिजे. तुझं तर तुटलंच ना. तुटलेल्या गोष्टी पुन्हा जोडता येतात वहिनी. गाठून आणलंय ना मी, ते जास्त महत्वाचं आहे. हो, पण आता तुटू देऊ नकोस म्हणजे झालं. हो आई, काही झालं तरी मी माझं मंगळसूत्र पुन्हा तुटू देणार नाही. कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. काय? अभिनंदन हवी, अभिनंदन. क्या बात आहे. सॉरी. काय, कसं आणि काय केलंस काय तू? म्हणजे मी काही केलेलं नाहीये. हे सगळं केलंय शनायाने. म्हणजे अरे हा जेके आहे ना, हा नवरा आहे, शनायाचा नवरा. काय? सॉरी. अरे नवरा आहे तो तिचा. तिने डायरेक्ट येऊन सांगितलं हे माझा मित्र आहे.
ह्याला हे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाका, संपला विषय. जे काही देऊन टाकलं कॉन्ट्रॅक्ट. अवी यार काही घडते यार अवी. हाय. हाय शनया. हाय. शनया थँक्यू, हे कॉन्ट्रॅक्ट तू आम्हाला मिळवून दिलंस. खरंच थँक्यू. काय या प्रोजेक्टची आम्हाला खूप गरज होती. हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना, आता आमचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्लीज जे के सरांना पण आमच्याकडून थँक्यू सांगा. मनापासून आभारी आहोत आम्ही. आणि आम्ही खूप कष्ट करू, मन लावून काम करू. त्यांचं नाव खाली नाही पडू देणार. तुमच्या दोघांची फॉर्मॅलिटी करून झाली असेल तर आपण काही एन्जॉय करायचं का? म्हणजे अवी, तुला आठवतंय ना आपण लंच डेटला जाणार होतो, तू प्रॉमिस केलं होतंस मला. कधी? आता तुम्ही बोला कोणत्या हॉटेलमध्ये जायचंय. 101 हॉटेल सांगतो. हे अवी बोल ना तू. स्नेहा, येस मॅम. सर, जे के सरांचं काही काम होतं, काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या आहेत. तुम्ही येता का हो, प्लीज? मी येतो ना. नाही तू. अवी, तू कुठे निघालास? राघव आहे ना, राघवकर आहे. हा मी आहे ना, मी बघतो. एवढ्या दिवसाने एवढं मोठं काम मिळालंय, मी सगळं बघतो. चला. डोंट वरी अवी, राघव नंतर जॉईन होईल आपल्याला. चला निघायचं. हा हा, निघूया. एक घरी फोन करतो, अनुला ही गुड न्यूज देतो ना. कशाला अनु? आय मीन तू घरी गेल्यावर सांग ना अनुप्रियाला ही न्यूज. हा, चांगली आयडिया आहे का? जातो आणि सरप्राईजच देतो तिला. हा? आता तरी निघायचं का? हो, चल ना. तुझ्या कारनीच जाऊया. नाही, तुझ्या बाईकनी. बाईकवरून? तू कसं काय? का? त्यामुळे कसं तुला सवय नाही ना बाईकची? आधी सवय होती ना मला अवी. आणि मला बाईकवर बसायचंय. बरीच वर्ष झाली मी बाईकवर बसले नाहीये. मला ते बाईकवर बसायचं फिलिंग हवंय अवी, प्लीज. पण हो नाही, काही नाही, तू चल. तुझी बॅग घे. हो हो चल, डबा. होय होय घेतो. चल चल चल, लवकर लवकर. बाईकवर बाईकवरच जायचंय आपण.